राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वस्व शरद पवार उद्या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आणि त्याच अनुषंगाने हिंगोलीच्या तिरुपती नगर भागामध्ये त्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे। हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागा परिसरामध्ये 21,000 स्क्वेअर फुटापेक्षाही जास्त मंडप या ठिकाणी टाकणार आहे आणि या मंडपाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर आपण विविध साऊंड सिस्टीम असेल त्याचबरोबर विविध असे जे आहे आता तयारी सुरू झालेली आहे। शरद पवार यांचं उद्या सकाळी जवळपास 11च्या सुमारास हिंगोली शहरामध्ये आगमन होईल आणि त्यानंतर जे आहे ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली शहरासह हिंगोली परिसरामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि नेमकं कार्यक्रम काय आहेत आणि शरद पवार यांचा दौरा कशासाठी आणि का आहे हे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर उद्या शरद पवार यांचा दौरा होते, नेमका दौरा कशासाठी? उद्या शरदचंद्रजी पवार साहेब हिंगोली शहरात येणार आहेत। एकतर साहेबांची खूप दिवसाची इच्छा होती की नामदेव महाराज जन्मगाव असलेल्या नरसीला त्या ठिकाणी भेट देऊन नामदेव महाराजांचं दर्शन साहेब घेणार आहेत आणि दुसरं की आमचे आजोबा श्री माणिकरावजी देशमुख टाकळगावकर हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक असून त्यांनी वयाचे 100 वर्ष पूर्ण केल्यामुळं त्यांचं जन्मशताब्दी वर्ष 16 या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आमच्या हॉटेल शांतीचं उद्घाटन सुद्धा यावेळेस होणार आहे। त्यासाठी शरद पवार साहेब खास होऊन या हिंगोलीला या ठिकाणी येत आहेत। साधारणतः नांदेडमध्ये त्यांचं किती वाजता आगमन होईल आणि संपूर्ण दिवसभराचा उद्याचा दौरा त्यांचा कसा असणार आहे? सकाळी 8:45ला ते पुण्याहून निघणार आहेत, 8:45ला ते नांदेडला पोहोचणार आहेत। 9 वाजता नांदेडहून निघून ते नरसी नामदेव इथं येणार आहेत आणि नरसी नामदेवहून नामदेव महाराजांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणून या हिंगोली शहरामध्ये ते साधारणतः 11च्या आसपास ते येतील आणि इथून मग दुपारी 2 वाजेपर्यंत आणि 2च्या नंतर ते परत 1 तास इथं कार्यक्रम झाल्याच्या नंतर थांबून सगळ्यांना भेटणार आहेत। त्यांच्यासोबत कुणाकुणाची उपस्थिती राहणार आहे या सगळ्या प्रोग्राममध्ये? त्यांच्यासोबत जे आहेत ते मेघनाताई बोर्डीकर, मंत्री जयंतराव पाटील साहेब, त्याच्यानंतर तुमचं खासदार नागेश पाटील आष्टीकर, दांडेगावकर साहेब, सूर्यकांताताई पाटील, त्याच्यानंतर सगळे जिल्ह्यातील नेते मंडळी, आमदार, खासदार सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थिती त्या सगळ्यांची राहणार आहे। निश्चितच शेवटचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष खरं तर हा दौरा 25 जानेवारी ठेवण्यात आला होता, मात्र शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडली होती त्यावेळेस आणि त्यावेळेस दौरा रद्द झाला होता। त्यानंतर आता तोच दौरा जे आहे ते उद्या म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।